शेतकऱ्यांनो नमो शेतकरी सन्मान निधीच्या येणाऱ्या पुढील हप्त्याच्या वितरणासंदर्भातील कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट वितरणासंदर्भातील देण्यात आले। नेमकं काय अपडेट देण्यात आलंय, त्यांनी काय सांगितलं, कधी हप्ता वितरण होणार, अद्याप किती दिवस शेतकऱ्यांनी ते प्रतीक्षा करावी लागणार आहे, थोडक्यात जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। शेतकऱ्यांनो दिनांक 16 मार्च 2026 रोजी याच्या संबंधीचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला होता। त्याच्या माध्यमातून तब्बल 1774 कोटी रुपयाचा जे की निधीची तरतूद पुढील हप्त्याच्या वितरणासंदर्भात करण्यात आली होती आणि पहिला निधी जवळपास 2-250 कोटी रुपयाचा 250 कोटी रुपयाचा निधी आहे। एकंदरीत तब्बल जे आहे की शेतकऱ्यांनो 1850 कोटी रुपयाची निधीची तरतूद शासनाच्या माध्यमातून येथे ऑलरेडी जे की पुढील हप्त्याच्या वितरणासंदर्भात करण्यात आली। आता हप्ता कधी वितरण या संबंधीची माहिती देखील कृषी मंत्र्यांनी दिली। तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो जे पात्र शेतकरी ते जे की आहे की पीएम किसानचे पात्र ठरणारे जवळपास 90,40,000 एवढे शेतकरी या हप्त्यासाठी ते पात्र जे की 22 हप्त्यासाठी पीएमच्या पात्र ठरलेले होते। हेच शेतकरी याच्यासाठी ते पात्र ठरलेले आहे शेतकऱ्यांनो, अशी माहिती या राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून इथे देण्यात आलेली आहे। आता शेतकऱ्यांना वाटत होतं की गुढीपाडव्याचा सण आला तर नक्कीच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होईल, कारण की एखाद्या सण उत्सवाच्या निमित्तानेच हप्त्याचं वितरण इथे होत असतं, परंतु शेतकऱ्यांना तसं काही इथे होणार नाही। आता शेतकऱ्यांना अद्यापही काही दिवस अजून प्रतीक्षा इथे करावं लागणार। प्रतीक्षा म्हणजे जास्त दिवस ती प्रतीक्षा इथे करावं लागणार नाही, बल्कि एका हप्त्याचीच प्रतीक्षा इथे करावं लागणार आहे। आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे देखील प्रश्न होते किंवा बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती की नमोचे दोन्ही हप्ते एकत्रित भेटणार। तर नेमकं याचं काय झालं, शेतकरी याचा संबंधित शासनाच्या माध्यमातून काय अधिकृत अपडेट आहे ते देखील थोडक्यात आपण इथे बघणार आहोत। तत्पूर्वी शेतकऱ्यांना नमोच्या हप्त्यासंदर्भात कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून काय अपडेट देण्यात आले ते थोडक्यात आपण एवढ्याच्या माध्यमातून इथे बघणार आहे। तर कृषी मंत्र्यांनी सांगितलंय दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून की दिनांक 19 मार्च 2026 रोजीचे एक राज्यातील महत्त्वपूर्ण सण मानला जातो तो म्हणजे गुढीपाडवा। आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये हेच होतं की नक्कीच आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती शासनाच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण इथे करण्यात येईल, कारण की मागील जेवढे पण हप्ते वितरण झाले ते कोणत्या सणानिमित्त किंवा एखाद्या उत्सवानिमित्तच करण्यात येते, खास करून योजनेचे नमो शेतकरीचे। परंतु शेतकरी या वेळेस उलट होण्याच्या मागे दिसू लागलं। कृषी मंत्र्यांनी सांगितलंय की 19 तारखेला गुढीपाडवा असल्यामुळे लाल तारीख आहे, रेड तारीख आहे, तर सुट्टी आहे। त्याच्यानंतर 20 आणि 21 तारखेला शेतकऱ्यांना 21 तारखेला जे आहे की रमजान ईद आहे, त्या दिवशी पण रेड तारीख आहे, सुट्टीच आहे। त्याच्यानंतर 22 तारखेला शेतकऱ्यांना रविवार आहे, त्या दिवशी देखील लालच तारीख आहे। तर नक्की शेतकरी या सुट्ट्यांच्या मध्ये ह्या हप्त्याचं वितरण होणं शक्य नाही, कारण की या सर्व काही सुट्ट्यामध्ये सर्व काही गव्हर्नमेंटचे कामे स्थगित असतात, सर्व काही गव्हर्नमेंट कर्मचारी हे सुट्टीवरती असतात, त्यामुळे हप्त्याचं वितरण होणं तर शक्य नाही। नेमकं हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार, तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की हप्ता जे की 23 मार्च 2026 नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण अशी माहिती जे आहे की कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इथे देण्यात आली। आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न होते की नेमकंच म्हणजे नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते एकत्रित देणार का। शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित येण्याबाबतच्या भरपूर साऱ्या चर्चा रंगल्या होत्या, परंतु या संबंधीची शासनाच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती ते त्यांच्या माध्यमातून उपलब्ध नाही। तर उगाच शेतकऱ्यांना काही माहिती सांगून काही फायदा नाही। बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की नेमकं नमोचा 8वा आणि 9वा हप्ता 4,000 रुपये एकत्रित येणार का 2,000 येणार। तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या खात्यामध्ये 23 मार्च नंतर जे की 25 मार्च 2026 पर्यंत जे की फक्त 2,000 रुपये इथे येणार, 25 मार्च पर्यंत हप्त्याचं वितरण इथे होऊन जाईल, अशी तरी माहिती सध्या अवेलेबल आहे। म्हणलं आपल्यासोबत शेअर करा शेतकरी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जे काही माहिती सांगण्यात आली। तर जर कधी काही अपडेट आलं तर नक्कीच आपल्यासोबत शेअर करण्यात येईल। तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब तुम्ही ते करू शकता। खूप खूप धन्यवाद।